नमस्कार मंडळी, राम राम. तर आज आपण बघणार आहोत देसी चायनीज, तेही पनीर घालून, म्हणजेच पनीर अक्का नूडल्स. तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत की बारीक चिरून घ्यायचे व्हेजिटेबल्स, म्हणजे ज्यामध्ये जाईल की गाजर, कांदा, शिमला मिरची, कोबी आणि भरपूर लसूण, हिरवी मिरची असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे. लांब लांब असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल असे आपल्याला कटिंग करून घ्यायचे व्हेजिटेबल्स. आम्ही नेहमीच आपण व्हेजिटेबल्स घालतो, पण ह्याच्यामध्ये वेगळं असं आहे की आपण ह्याच्यामध्ये प्रोटीन म्हणजेच पनीर सुद्धा घालणार आहोत. तर हे पनीर मी असं स्लाइसमध्ये कापून घेतलं आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कापून घ्या, जसं तुम्हाला आवडत असेल. मी इथं लांब लांब पीस केलेले आहेत. तर आता मी इथं लोखंडाची कढई वापरते. त्याच्यामुळे लोखंडाची कढई वापरल्यामुळे तो जो एक चायनीजचा तडका असतो ना, तो येतो त्याच्यासाठी. आता याच्यामध्ये मी कलबत्त्यामध्ये काळी मिरी कुटून घेते. ते 7-8 असतील असे बारीक, त्याची पावडर करून घ्या. आणि काळी मिरी केव्हाही फ्रेशच पावडर यूज करा तुम्ही. त्याच्यामुळे काय होईल, टेस्ट असते ना ती खूप छान उतरते पदार्थामध्ये. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा जाईल कांदा. तर पूर्ण आपल्याला लो फ्लेमवर नाही करायचं आहे. चायनीज बनवताना केव्हाही हाय फ्लेम ठेवायची गॅसची, जेणेकरून त्या भाजीमधला जो क्रंचीनेस असतो तो ना टिकून राहतो. आता गाजर टाकूया आपण. कांदा हाफ फ्राय झालेला आहे, तर गाजर सुद्धा टाकलेलं आहे मी. तर आता हे एकदा परतून घ्या. तर आता बाकीच्या उरलेल्या भाज्या सुद्धा टाकून घेऊयात. शिमला मिरची, कोबी, तुम्ही ह्याच्यामध्ये परसबी सुद्धा ॲड करू शकता. तर मी परसबी घातलेली नाही याच्यामध्ये. तर तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाजी वापरा. तर आता मी नूडल्स हाय फ्लेमवर शिजवून घेऊन थंड पाण्याने गार करून घेतला आहे. थंड पाण्याने धुवून घ्या, कारण त्याचं जे शिजायचं कुकिंग प्रोसेस असते ना ती चालूच राहू नये. याकरता काय करायचं आहे, उकडून घेतल्यानंतर नूडल्स आपल्याला गार पाण्याने एकदा थंड करून घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये मी थोडेसे पनीर स्लाइस टाकते. नंतर सुद्धा थोडे वापरूया आपण वरतून. तर मी आता याच्यामध्ये 3-4 टाकलेले आहेत फक्त. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे भाज्यांचा. तर त्याच्यामध्ये आता शेजवान चटणी आणि आपण कुटलेली काळी मिरीची पावडर घालायची. आणि आता हे एकदा आपण परतवून घेऊया, जेणेकरून शेजवान चटणीचा जो टेस्ट असते ती पूर्ण भाज्यांना लागेल. तर ही घातली आहे मी रेड चिली सॉस. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि आता घालत आहे सोया सॉस. आता हे मस्तपैकी असं परतवून घेऊया. तुम्हाला जर लाईट तिखट खायचं असेल तर तुम्ही कमी घाला. जास्त तिखट स्पायसी हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं वापरू शकता. तर मी हे मुलांना जितकं लागतं त्या अकॉर्डिंगली मी घालत आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण सॉसेसमध्ये असतं मीठ, त्याच्यामुळे थोडं तुम्ही बेतानं मीठ घाला. ठीक आहे. आता मीठ एकदा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर आता हे परतून घ्यायचं. किती छान दिसतंय ना, कलर खूप छान आलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण घालूया नूडल्स. मी अशा हातानेच थोडंसं स्प्रेड करून टाकते, जेणेकरून असा गुंता नाही झाला पाहिजे तो, म्हणून मी असं थोडंसं पसरवून घेते. तर तुम्ही सुद्धा तसंच करा, जेणेकरून आपले नूडल्स तुटले सुद्धा नाही पाहिजेत. तर आता 2 चमच्याच्या सहाय्याने काय करायचं आहे, हे नूडल्स परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते मोडणार नाहीत. कारण आपल्याला असे अख्खं लांब लांब नूडल्सच छान लागतात ना खाताना. म्हणजे मला तर तसं आवडतं. बाकी तुम्ही सांगा मला तुम्हाला कसं आवडतं. तर आता हे मी परतवून घेतले आहे छान. आणि वरतून सुद्धा मी पनीरचे स्लाइस टाकले आहेत. भाज्या तर असतातच नूडल्समध्ये, पण थोडंसं प्रोटीनसुद्धा आपल्याला ह्याच्यातर्फे जावे म्हणून मी पनीर टाकलं आहे. किती छान दिसतंय ना, एकदम कलरसुद्धा खूप छान आलेला आहे, एकसारखा. बघा लाल लाल दिसतंय. तर आता आपण काय करूया, प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मी इथं चिमटा घेतला आहे प्लेटमध्ये काढण्यासाठी. तुम्ही कशाही पद्धतीने काढू शकता. मी चमचा ह्यासाठी घेतला नाही की तो अख्खे नूडल्स मला हवे होते म्हणून. बघा किती छान कलरसुद्धा छान आलेला आहे. तर तुम्ही अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला, म्हणजेच दक्कन थाट विथ समृद्धी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.